म्हणजे सांगितलं की पूर्ण तपास करत आहे. पण एकनाथ शिंदेने जे 17 कॉल केले त्याचे तपास व्हायला पाहिजे. हा मग होणारच आहे. SITच्या दायऱ्यामध्ये हे सगळेच प्रकरण येणार आहे. जी SIT नेमल्या गेलेली आहे त्यामध्ये SITने सुद्धा सगळ्यांना आवाहन केलंय की कोणीही टीव्हीवर बोलण्यापेक्षा ज्यांच्याजवळ जे पुरावे आहे ते SITला द्या, म्हणजे त्याची चौकशी करता येईल. बोलताना बोलली की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्या बाबतीमध्ये कडक भूमिका घेत आहे आणि एकनाथ शिंदे यांनी जे 17 कॉल केले ते पण SITच्या कक्षेमध्ये आहे ती चौकशी. आता मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितले की चौकशी होईल आणि आम्हाला विश्वास आहे की आमचे एकनाथ शिंदे म्हणा का आमच्या पक्षाचे लोक हे कुठल्याही भानगडीत पडत नाही. माझं तर म्हणणं आहे की हा शिंदे दुसरा खराच आहे. याचे जर साळे कधी काढले, याच्या शाळेवर जेवढ्या पोरी राहतात यानं किती पोरी बर्बाद केल्या, किती पोरीची इज्जत लुटली आश्रमशाळेतल्या पोरींची. अरे त्या पोराच्या लोकांना त्याच्या तोंडाचे घास हिसकतो, लहान लहान लेकरं मोर्चे काढतात त्याला अन्न भेटत नाही म्हणून. हा बी दुसरा भानुबाबा आहे खरात. याची इन्क्वायरी झाली पाहिजे. हा आता त्या मुलींची आबरू जाते म्हणून, पण त्याच्या शाळेवरची एक महिला कर्मचारी आहे ती सगळे मध्यस्थी राहून करते आणि कुठं करते तर राजमंगल काळात करते, हे बी आम्हाला माहिती आहे. मुलींची बदनामी होते म्हणून करत नाही आम्ही.